यात्रेच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम नाथखोळा हा कार्यक्रमाचे सुरुवात नारळ फोडून ग्रामस्थांच्या वतीने नारळ फोडून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येत आहे। लावण्यवती करिश्मा पुणेकर
या ठिकाणी नृत्य करत आहे. या ठिकाणी यायचंय आणि आपला सन्मान घेऊन जायचंय. निजामभाई यांना लक्ष्मण बांबुडे यांच्याकडनं 100 रुपये मिळायचे आहे. 100 रुपये. चव्हाण परिवाराकडनं निजामभाई यांना सचिव आदरणीय खंडेराव चव्हाण यांच्याकडनं त्यांचा सन्मान होत आहे. तो सन्मान त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारायचा आहे. ऑर्केस्ट्रावाल्यांना विनंती, आपण आपला कार्यक्रम चालू करायचा आहे. ताबडतोब कार्यक्रमाची तयारी करा. ऑर्केस्ट्रावाल्यांना विनंती, आपण ताबडतोब. आपण आपलं गावचं ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाची यात्रा काल अष्टमीच्या मुहूर्तावर साजरी करत आहोत आणि त्या निमित्ताने सकाळीच पहाटे देवाला अभिषेक घालण्याचा त्याचप्रमाणे विधिवत पूजा करण्याचा कार्यक्रम झालेला आहे. विधिवत सर्व ग्रामस्थांनी ग्रामदैवत असणाऱ्या काळभैरवनाथांना नैवेद्य दाखवण्याचा त्याचप्रमाणे नवसाचे दंडवट घालण्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि सर्व गावातून ग्रामदैवत असणाऱ्या काळभैरवनाथांची पालखीची मिरवणूक सुद्धा आपण काढलेली आहे आणि अखेरचा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी साजरा करत आहोत. ज्याप्रमाणे सर्व ग्रामस्थांनी आपल्याला सहकार्य केलं आणि इथून पाठीमागचा म्हणजे सकाळपासूनचाच कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. आता राहिलेला 3 तासाचा कार्यक्रम सुद्धा सर्व ग्रामस्थांना विनंती आहे त्यांनी व्यवस्थित पार पाडावा आणि त्यात सहकार्य करावं. त्या ठिकाणी समोर यवत पोलीस स्टेशनचे 2 कर्मचारी उपस्थित आहेत. समोर कॅमेरा आहेत. अगदी कोणाच्याही जवळचा कार्यकर्ता असेल त्याने गडबड गोंधळ करण्याचा प्रयत्न करू नये. सहकार्य करण्याचंच काम करावं ही ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांना विनंती. जर कोणी गडबड गोंधळ केला तर त्याची गय केली जाणार नाही. या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं यात्रा कमिटीच्या वतीनं या गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामचंद्रदादा बोरावके हे विधिवत पूजा करून नारळ वाहण्याचा कार्यक्रम त्यांच्या शुभ हस्ते होत आहे आणि त्यानंतर रामचंद्रदादा बोरावके यांच्यानंतर यात्रा कमिटीच्या वतीनं यात्रा कमिटीचे अध्यक्ष उमेशजी कोलते यांच्या शुभ हस्ते सुद्धा नारळ वाहण्याचा कार्यक्रम होईल. हे 2 कार्यक्रम सर्व ग्रामस्थांच्या वतीनं नारळ वाहण्याचे झाल्यानंतर कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल. पुनश्च एकदा सर्वांना विनंती आहे, समोर यवत पोलीस स्टेशनचे 2 कर्मचारी उपस्थित आहेत. कॅमेरे चालू आहेत. तरी सर्व ग्रामस्थांनी कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावं ही विनंती. यानंतर ज्येष्ठ मार्गदर्शक ओंडवडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच मुरलीधर नाना भोसले हे मार्गदर्शन करतील. हे पहा, आज अष्टमीच्या निमित्तानं आपल्या काळभैरवनाथ यात्रा संपन्न होत आहे आणि आज दिवसभरचा कार्यक्रमाची रूपरेषा या ठिकाणी अध्यक्षांनी आपल्याला सांगितली. त्याप्रमाणे गावातील ग्रामस्थांनी आणि यात्रे कमिटीच्या वतीनं ते सगळे व्यवस्थितपणे पार पडलेले आहे. या ठिकाणी आता आपण एक करमणुकीचा कार्यक्रम ठेवला आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला आम्ही सर्वांनी सहकार्य करावं. त्याचप्रमाणे विशेषतः सांगावं असं वाटतं माझ्या तरुण बांधवांना की आपल्याकडनं कुठलीही चूक होईल अशा पद्धतीनं आपले विचार किंवा आपली वर्तणूक किंवा आपल्याकडनं कुठलाही शब्द न जाईल याची काळजी घ्यावी आणि यात्रा कमिटीला सहकार्य करावं. गावच्या वतीनं आज दिवसभर अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वांनीच ग्रामस्थ मंडळी असतील, तरुण वर्ग असतील, माता भगिनी असतील, सर्वांनीच अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं.
तसंच आपल्याला यापुढेही या कार्यक्रमाला सर्वांनी सहकार्य करावं आणि पुन्हा एकदा मी सांगावं असं वाटतं की माझ्या तरुण वर्गांना विशेषतः म्हणजे पुन्हा कुठलीही गोष्ट कुणाकडनं होऊ देऊ नका. कुठल्याही व्यक्तीला गालबोट लागल किंवा कुठल्या गोष्टीने चर्चेत होईल अशा पद्धतीनं वागू नका किंवा जर कुणाकडनं चूक झाली तर कदापि त्याची गय केली जाणार नाही ही त्या तरुणांना विनंती. आपण त्याची काळजी घ्यावी आणि पुढील कार्यक्रमाला मला असं वाटतं आता सुरुवात करावी आणि आपल्याला सगळ्यांनी सहकार्य केलं दिवसभर त्याप्रमाणे यापुढेही सहकार्य करा असं आमच्या यात्रा कमिटीच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं मी आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक असं स्वागत करतो आणि या मंडळांना विनंती करतो पुढील कार्यक्रमाला सुरुवात करा. मानाचा मुजरा असा आपल्यासाठी देत आहे मुजरा. जरा कळायला स्वागत करायचं आमच्या सर्व कलाकारांचं. सोहळे सादर करीत आहेत बापू चव्हाण. प्रस्तुत इष्टाचा रंग काळा इष्टात होऊया रंग. इष्टात होऊया रंग. इष्टात होऊया रंग.
तुझ्यासाठी